शेतकरी मित्रांनो, आंब्याच्या लागवडीमध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे कल्टरचं ॲप्लिकेशन. तर अनेक शेतकरी मित्र आंब्याची लागवड तर करतात. विशेषतः आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केशर आंब्याची लागवड वाढत आहे. परंतु कल्टर हा काय विषय आहे, हा बऱ्याच शेतकरी मित्रांच्या लक्षात येत नाही. जे काही नवीन बागायतदार असतात, त्यांना कल्टरचं ॲप्लिकेशन कधी करायचं? म्हणजे नवीन बाग लावली, फळधारणा 3-4 वर्षाला चालू होते. तर 3ऱ्या-4थ्या वर्षीपासूनच कल्टर द्यायचं आहे का? द्यायचं असेल तर कल्टर नेमकं कधी द्यायचं? कोणत्या महिन्यामध्ये द्यायचं आहे? जुलैमध्ये द्यायचं की ऑगस्टमध्ये द्यायचं की सप्टेंबरमध्ये द्यायचं? द्यायचं जर असेल तर त्याचं प्रमाण किती वापरायचं आणि कशाप्रकारे द्यायचं? या अशा अनेक अडचणी शेतकरी मित्रांना येत असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की कल्टरचा देण्याचा योग्य वेळ कोणती? म्हणजे कल्टर कधी द्यायचे? त्यानंतर कशाप्रकारे कल्टर द्यायचे? आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं आणि कोणत्या-कोणत्या झाडाला आपण देऊ शकतो आणि त्याचे आपल्या बागेसाठी काय फायदे होणार आहेत? त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर यापूर्वी मी 2-3 व्हिडिओ बनवले होते आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं, एक 2-3 आंब्याच्या लागवडीमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत आंब्याच्या शेतीमध्ये. एक म्हणजे आंब्याची छाटणी. ज्यावेळेस आपण आंब्याची फळकाढणी होते त्यावेळेस आंब्याची छाटणी करून घेतो. त्यानंतरचा महत्त्वाचा विषय म्हणजे खत व्यवस्थापन. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्टरचं ॲप्लिकेशन. तर कधी करायचं? बघा, ज्यावेळेस फळांची काढणी होऊन जाते त्यावेळेस आपण आंब्याची छाटणी करतो. छाटणी केल्यानंतर जूनमध्ये आंब्याच्या झाडांना नवीन फुटवा येतो, नवीन पालवी येते आणि ही पालवी 1-2 महिन्यानंतर पक्व होऊन जाते. म्हणजे ऑगस्टपर्यंत ही पालवी जी आहे ती पक्की होऊन जाते. आणि त्याच्यानंतर काय होतं, की ऑगस्टच्या नंतर त्यानंतर झाडाला काही पालवी येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला तिथं कल्टरचं वापर तिथं करावा लागतो. तर कल्टर देण्याचे फायदे काय आहेत आणि कल्टरचा वापर कशासाठी केला जातो? त्याचे मुख्य फायदे म्हणजे बघा, बऱ्याच वेळेस झाडांना ना आडसाली फळं येतात. म्हणजे ह्या वर्षी झाडांना फळं लागली, तर पुढच्या वर्षी फळं येत नाहीत. त्याच्या पुढच्या वर्षी झाडांना फळं येतात. तर झाडांना नियमित फळं यावे याच्यासाठी कल्टर म्हणजेच पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला जातो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, की फळं लवकर काढणीसाठी यावे याच्यासाठी कल्टरचा वापर केला जातो. तर लवकर काढणीसाठी यावे म्हणजे का, की बघा, केसर जो आंबा आहे आपण साधारणपणे जर विचार केला तर मे महिन्यामध्ये काढायला येतो. परंतु जर हा आंबा आपल्याला एप्रिलच्या सुरुवातीला किंवा मार्च एंडिंगला जर काढायला आला, म्हणजे एप्रिलमध्ये जर काढायला आला तर तिथं आपल्याला रेट चांगला भेटणार आहे आणि आपल्याला तिथं शेतीतून फायदा जास्त होणार आहे. त्याच्यासाठी देखील कल्टरचा वापर केला जातो. तर आता कल्टरचा वापर कोणत्या बागेला करायचा? बघा, ज्यावेळेस आता नवीन अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये आंब्याची लागवड केली जात आहे, त्याच्यामुळे झाडांना 3ऱ्या वर्षीपासूनच फळं लागायला सुरुवात होती. परंतु जास्त उत्पन्न घेण्याच्या नादामध्ये अनेक शेतकरी मित्र काय करतात, की झाडांना 3ऱ्या-4थ्या वर्षीच कल्टर द्यायला चालू करतायत. तर असं न करता कल्टरचा पूर्वी वापर का केला जायचा, की जे आंब्याच्या जुन्या बाग आहेत. आता माझ्या मागे जर बघितलं, तिकडे आंब्याची जर बाग आहे तर जुनी बाग आहे. 20, 22, 23, 25 वर्ष आता या बागेचं वय वय होत आलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला आंब्याला फळं व्यवस्थित येत राहतात. परंतु ज्यावेळेस झाडं 10 ते 15 वर्षाच्या पुढे जातात, त्यावेळेस झाडांची फळधारणा जी आहे ती अनियमित होऊन जाते. म्हणजे एक वर्षी फळं येतात, एक वर्षी येत नाहीत. त्याच्यासाठी पूर्वी कल्टरचा वापर केला जायचा. परंतु आता नवीन संकल्पना आली, की लवकर बाजारात फळं यावे. त्याच्यामुळे झाडांना लवकर कल्टर दिलं जातंय म्हणजे 5व्या-6व्या वर्षीपासून. परंतु अगदी 3ऱ्या-4थ्या, 5व्या वर्षीच जर आपण जर झाडाला जर कल्टर दिलं, तर तिथं आपली झाडं पुढे अनेक म्हणजे जास्त वर्ष टिकावे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीच्या काळामध्ये कल्टर देणं टाळलं पाहिजे. असं कशामुळं, की कल्टर नेमकं करतंय काय? नेमकं कल्टर दिल्यामुळं झाडामध्ये काय हे होतं? तर कल्टर दिल्यानंतर झाडाची जी व्हिजिटेटिव्ह वाढ आहे, म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटणारे ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी तिथं 2-3 महिन्यासाठी थांबवल्या जातात. आणि काय होतं, की ज्यावेळेस आपण बघा ऑगस्टमध्ये कल्टर देतो, त्याच्यामुळे नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिने झाडाला कुठल्याही प्रकारचं तिथं नवीन फुटवा येत नाही. आणि हा फुटवा न आल्यामुळे तिथं नोव्हेंबरमध्ये थंडी चालू होते आणि थंडी चालू झाली की आपल्या झाडांना लवकर मोहर येतो. हा कल्टरचा फायदा असतो. जर आपण कल्टर दिलं नाही, तर काय होतं, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये देखील पाऊस पडतो. पाऊस पडला की झाडांना नायट्रोजनचं म्हणजे नत्राचं प्रमाण जास्त तिथं भेटत राहतं आणि झाडं नवीन फुटवे काढत चालतात. आणि जर फुटवे जर हे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जर आले, तर त्याला पक्व व्हायला म्हणजे ती जे नवीन फुटवे आले त्याला पक्क व्हायला वेळ लागतो, तो डिसेंबर जानेवारीपर्यंत. आणि त्याच्यानंतर जर पक्क होऊन तिथून पुढे जर झाडांना जर मोहर निघायचा म्हणला, तर आपले आंबे जे आहेत ते खूप लेट काढणीला येतात. त्याच्यामुळे आंबे लवकर काढणीला यावे म्हणून आपण जर ऑगस्टमध्ये जर कल्टर दिलं, तर 2-3 महिने तिथं झाडाची नवीन पालवी येण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथं थांबून जाते आणि आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तिथं मोहर यायला चालू होतो. तर आता कल्टरचा वापर नेमकं कसा करायचा? कसं करायचं, तर नेमकं डोस किती वापरायचा आहे? तर आता कसं करायचं माहिती आहे का? जसं आपला झाडाचा घेर असतो. आता हे झाड आहे. आता हे झाड आहे, तर ह्या झाडाचं काय करायचं, आपल्याला घेर मोजायचं की किती डायमीटर होतं, म्हणजे खोडापासून ह्या साईडला आणि त्या साईडला दोन्ही मिळून. समजा त्या खोडापासून इथपर्यंत हा जो झाडाचा घेर आहे, दुपारची सावली बघायचं कुठपर्यंत पडते. आता इथपर्यंत जर पडली तर समजा ह्या साईडने 2.5 मीटर भरलाय, त्या साईडने 2.5 मीटर भरलाय, म्हणजे झाडाचा घेर झाला 5 मीटर. तर आपल्याला काय करायचं, जितका घेर असेल त्याला 3 ने गुणायचं, म्हणजे 1 मीटर जो व्यास आहे झाडाचा डायमीटर, त्यासाठी आपल्याला 3 मिली कल्टर वापरायचं. तर आता या झाडाचा घेर भरला 2.5 मीटर इकडं, 2.5 मीटर तिकडं, म्हणजे 5 मीटर. 5 मीटर गुणिले 3, 5 त्रिक 15, म्हणजे 15 मिली कल्टर आपल्याला एका झाडाला द्यायचे. तर आता हे द्यायचंय कसं आहे, तुम्हाला काय करायचं, गोल रिंग करून घ्यायची झाडाच्या बाजूने. रिंग करून त्याच्यामध्ये हे जे 15 मिली कल्टर आहे हे 3 ते 4 लिटर पाण्यामध्ये घ्यायचे आणि त्या रिंग मध्ये टाकून द्यायचंय.
किंवा रिंगच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, झाडाच्या बाजूला 4-5 खड्डे करू शकता. त्या खड्ड्याची खोली एक 4 ते 5 इंच खोल खड्डे करायचे आणि त्या 4-5 खड्ड्यामध्ये तुम्ही हे काय करायचं, 2-3 लिटर पाण्यामध्ये हे 15 मिली कल्टर टाकून ते झाडाला टाकून द्यायचंय. परंतु टाकताना काळजी काय घ्यायची की जमिनीमध्ये ओलावा पाहिजे. आता यावर्षी जर बघितलं तर ऑगस्टमध्ये बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर पाऊस नाही आणि आपण जर कोरड्यामध्ये जर कल्टर दिलं तर ते झाडाला लागू होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय जमिनीमध्ये तिथं ओलावा हा 100% तिथं पाहिजे. तर ओलावा जर नसेल तर तुम्ही पाणी द्या, ड्रिपनी वगैरे पाणी द्या किंवा तुम्ही जर काही खड्ड्या पद्धतीने जर कल्टर टाकणार असाल तर आधीच खड्डे करून घ्या आणि खड्ड्यामध्ये तिथं पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर खड्डे ओले होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्ही कल्टरचा तिथं डोस जो आहे तो त्याला द्या, म्हणजे आपल्याला तिथं त्याचा फायदा होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, जर पाऊस जर अति असेल, जास्त जर पाऊस असेल, अशा पण काळामध्ये कल्टर देऊ नका. कारण आपण तिथं कल्टर देऊ आणि काय होईल, ते जे कल्टर दिले आपण ते जास्त पाण्यासोबत ते कल्टर जे ते वाहून जाईल. अशा प्रकारे आपल्याला डोस निश्चिती करायची. आता इकडं बघू शकता या बागेमध्ये इथं कल्टर दिलेलं आहे. इथं कल्टर देण्यासाठी काय कसा वापर केला नाही, इथं रिंग केली नाही, कारण क्षेत्र खूप मोठं आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या झाडांना जर रिंग करायची म्हणली आपल्याला खूप जास्त वेळ लागणार आहे, खूप जास्त खर्च येणार आहे. त्याच्यामुळे इथं 4-5 खड्डे केलेले बघा. आता जवळ इथं जर बघितलं तर अशा प्रकारे हे खड्डे केलेले, एक 4-5 इंच खोल खड्डा केलेला, इथे खड्डा, इथे तिथे एक, असे 4 ते 5 खड्डे केलेले. आता ह्या झाडाला कल्टर द्यायचं समजा मला 16 मिली कल्टर द्यायचं. तुम्ही काय करणार आहे, एक 1 लिटरला 4 मिली कल्टर टाकणार आहे आणि त्यामुळे काय होईल, 4 लिटर मध्ये 16 मिली, तर 4 लिटर पाणी मी या झाडाला टाकून देणार आहे. अशा पद्धतीने माझं जे कल्टर देण्याचं काम ह्या झाडाचं पूर्ण होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण कल्टर झाडांना देऊ शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट, झाडं जर लहान असतील तर तुमचे 5-6 वर्षाची जर झाडं असतील तर कल्टरचा डोस तुम्ही कमी द्या, 4 मिली द्या किंवा 5 मिली द्या. आता छोटं जर झाड असेल तर झाडाचं घेर किती राहणार आहे तिथं, जास्तीत जास्त तुमचं घेर राहील समजा 2 मीटर जर म्हणलं तर बेसिक 6 मिली, 5 ते 6 मिली कल्टर तुम्ही एक 6व्या वर्षी, माझं तर म्हणणं आहे की तुम्ही 6व्या वर्षानंतरच कल्टर द्या. 6 वर्षाच्या आधी कल्टर देऊ नका, कारण तोपर्यंत झाडाचा चांगला तिथं विकास झालेला नसतो. बऱ्याच वेळेला आपले झाडं आपल्याला चांगले दिसतात, खोडं चांगले दिसतात, परंतु पुढे चालून जर आपल्याला जास्त वर्ष जर बाग टिकवायची तर तुम्ही कल्टर द्यायला जास्त गडबड करू नका. पुढे चालून आपल्याला उत्पन्नच घ्यायचे, पण आधी झाडाचा विकास चांगला होऊ द्या. एक 6 वर्षाच्या नंतर तुम्ही कल्टर देऊ शकता झाडाच्या आकारानुसार. त्याचा तुम्ही डायमीटर म्हणजे व्यास बघा किती भरतो, त्याच्यानुसार तुम्ही कल्टर देऊ शकता. अशा प्रकारे कल्टर कधी द्यायचंय, कशा प्रकारे द्यायचंय आणि त्याचा फायदा काय होतो याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली. याच्या व्यतिरिक्त तुमचे जर काही प्रश्न असतील, आंब्याविषयी काही अडचणी असतील किंवा इतर शेतीविषयी काही अडचणी असतील तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. तुमचे काही सजेशन्स असतील, काही सूचना असतील, त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला फेसबुक किंवा यूट्यूब पेजला फॉलो नक्की करून ठेवा. धन्यवाद.